न्यायचा असेल तर डॅश जॉईंट वापरला जातो. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे. प्रश्न परत एक वेळा समजून घ्यायचा आहे. सरळ जाणारा जो इलेक्ट्रिक सप्लाय आहे त्याला टॅप करून दुसरीकडे जर तो न्यायचा असेल तर त्या ठिकाणी एक जॉईंट दिला जातो. तर त्या जॉईंटला काय म्हटलं जातं? प्लेन टॅप असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, कंडक्टरचा रेझिस्टन्स हा डॅशच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. पहा, कंडक्टरचा रेझिस्टन्स जो आहे मित्रांनो, तर तो काय असतो? त्याच्या एरियाच्या व्यस्त प्रमाणात असतो, म्हणजेच त्याच्या क्षेत्रफळाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. ऑप्शन 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 3 आहे, विद्युत रोषणातील मिनिएचर लॅम्प डॅशमध्ये जोडला जातो. प्रश्न आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला ITI मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. पहा, विद्युत रोषणातील जो मिनिएचर लॅम्प असतो तो जो आहे तो कशामध्ये जोडला असतो? तर एकसर लाईन, म्हणजे त्याला आपण पॅरललमध्ये म्हणतो, तर त्या ठिकाणी तो जोडला, सॉरी पॅरलल नाही, सिंगल लाईनमध्ये जोडलेला असतो. पॅरलल म्हणजे पहा समांतर लाईन, पण तो असतो एकसरमध्ये. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 4 आहे, यंत्राकडून मिळणारी पॉवर व यंत्र चालवण्यासाठी आवश्यक दिलेली पॉवर यांच्या गुणोत्तरास डॅश असं म्हटलं जातं. प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न आधी फक्त समजून घ्यायचा आहे, कारण याच्या नोट्स मी तुम्हाला PDF म्हणून दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी हा प्रश्न फक्त की आपल्या कानी पाडावा म्हणून आपण घेत आहोत. तर यंत्राकडून मिळणारी जी काही पॉवर आहे व यंत्र चालवण्यासाठी जी काही आवश्यक दिलेली पॉवर असते त्या दोघांचं जे गुणोत्तर आहे तर त्या गुणोत्तराला काय म्हटलं जातं? तर ते जे गुणोत्तर आहे त्याला कार्यक्षमता असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, मेटॅलिक शीटला गंजण्यापासून संरक्षण देण्यासाठी डॅश केलं जातं. पहा, जे एखादं मेटॅलिक शीट असतं तर ते गंजू नये, म्हणजे त्याचा जो आहे ते झीज होऊ नये गंजण्यापासून, तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी काय केलं जातं? तर लक्षात ठेवायचं आहे, त्याला केलं जातं पहा बेडिंग असं केलं जातं. मेटॅलिक शीटला गंजण्यापासून संरक्षण देण्यासाठी बेडिंग वापरलं जातं किंवा केलं जातं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न 6 आहे, चुंबकाच्या आतील भागात चुंबकीय रेषांचे वहन डॅश बाजूने होत असते. मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. चुंबकाच्या आतील भागात चुंबकीय रेषांचे वहन डॅश बाजूने होते. तर ते कसं होत असतं? पहा, यस आणि यन लक्षात ठेवा. यस यनचं काय आहे? यस आणि यन. यस म्हणजे आहे पहा साऊथ, यस म्हणजे साऊथ आणि यन म्हणजे पहा नॉर्थ. तर हे जे आहे यांचं वहन त्या बाजूने होत असतं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न 7 आहे, कॅपॅसिटरचा कपॅसिटन्स डॅशच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो. पहा, कपॅसिटरचा जो कपॅसिटन्स आहे तो कशाच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो? तर तो असतो पहा प्लेट्समधील जे काही अंतर आहे, पहा प्लेट्समधील जे अंतर आहे तर त्यांच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो पहा कपॅसिटरचा कपॅसिटन्स. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, क्रेस्ट फॅक्टर याची किंमत डॅश एवढी असते. मित्रांनो, नेमकं हे काय आहे क्रेस्ट फॅक्टर याविषयी आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. तर त्याची जी किंमत असते 1.414, ही जी आहे ती त्याची व्हॅल्यू असते पहा क्रेस्ट फॅक्टरची. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, इलेक्ट्रोलिसिस क्रियेमध्ये इलेक्ट्रोलाइटचे विघटन होऊन जे विद्युत भारित कण मिळले जाते त्या कणांना काय म्हटलं जातं? प्रश्न समजून घ्या. हा जो प्रश्न आहे पहा मित्रांनो, हा एक वेळा आपल्याला पॉलिटेक्निकमध्ये इलेक्ट्रिशियन जी ब्रँच आहे त्यामध्ये विचारण्यात आला होता. प्रश्न इंग्रजीमध्ये विचारण्यात आला होता. पहा, इलेक्ट्रोलिसिस क्रियेमध्ये इलेक्ट्रोलाइटचे विघटन होऊन जे काही भारित कण म्हणजे जे इलेक्ट्रिक झालेले कण आहेत तर ते मिळतात, तर त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा आयन्स. आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला केमिस्ट्रीमध्ये देखील विचारण्यात येत असलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. आयन्स कशाला म्हटलं जातं? तर इलेक्ट्रोलिसिस क्रियेमध्ये इलेक्ट्रोलाइटचे जे काही विघटन होतं आणि ते विघटन होऊन विद्युत भारित कण मिळतात त्याला म्हटलं जातं पहा आयन्स. ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, विद्युत निर्मिती ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या अल्टरनेटर्स ट्रान्सफॉर्मर याची जी डॅश वायर अर्थ करतात. पहा, या ठिकाणी प्रश्न थोडासा समजून घ्यायचा आहे, कारण सर्व प्रश्न जे आहे ते मला सुद्धा नवीन आहेत, त्यामुळे थोडंसं मित्रांनो वाचण्यामध्ये देखील गडबड होऊ शकते किंवा कधी कधी थोडीशी गडबड होऊ शकते. पण आपल्याला सर्व मी ट्राय करतो की तुम्हाला समजून जाईल असं. पहा, विद्युत निर्मिती ठिकाणी वापरात येणारे जे काही अल्टरनेटर्स ट्रान्सफॉर्मर्स असतात याची डॅश वायर अर्थ करतात. या ठिकाणी अर्थ म्हणजे अर्थिंग करतात असाही शब्द आपल्याला दिला जातो. तर या प्रश्नाचं काय उत्तर होईल? तर पर्याय क्रमांक 2 न्यूट्रल वायर अर्थ करत असतात. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, डॅश स्विचला 4 टर्मिनल्स असतात. म्हणजे खालीलपैकी असं कोणतं स्विच आहे की त्या स्विचमध्ये 4 टर्मिनल्स असतात? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा इंटरमिजिएट जे स्विच असतं त्यामध्ये 4 टर्मिनल्स असतात. मित्रांनो, हा प्रश्न सोपा आहे आणि सर्वात महत्त्वाचा देखील प्रश्न आहे. पहा 4 टर्मिनल्स. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, भारतीय विद्युत नियमानुसार घरगुती वायरिंगमध्ये प्रत्येक सब सर्किट पॉवर लोडसाठी
पॉवर लोडसाठी लोड डॅश वॅटपेक्षा कमी नसावा असा प्रश्न आहे. पहा, जे आपण घरगुती वायरिंग करतो तर त्या प्रत्येक वायरिंगमध्ये जे सब सर्किट पॉवर असतं तर त्यासाठी लोड जो आहे तो किती वॅटपेक्षा कमी नसला पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर 3000 वॅट. पहा, 3000 वॅटपेक्षा कमी नसलं पाहिजे घरातील वायरिंग. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न 13वा आहे, प्रकाश ही डॅश स्वरूपातील ऊर्जा आहे. पहा, प्रकाश जी आहे ही कशा स्वरूपातील ऊर्जा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन अशा स्वरूपातील एक ऊर्जा आहे आणि ती म्हणजे आहे पहा प्रकाश. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 14वा आहे, जी मीटर्स ठराविक वेळ अवधीची एकूण किंमत मोजते त्याला डॅश मीटर असं म्हटलं जातं. पहा, या ठिकाणी मीटर कसं असतं आणि कोणत्या मीटरला काय म्हटलं जातं. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इंडिकेटिंग मीटर पाहिलं होतं, पण या ठिकाणी प्रश्न काय आहे की जी मीटर ठराविक वेळ अवधीची किंमत मोजते त्या मीटरला काय म्हटलं जातं. तर त्या मीटरला म्हणतात पहा इंटिग्रेटिंग मीटर. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. इंटिग्रेटिंग मीटर जे आहे त्याला असं म्हणतात. प्रश्न 15वा आहे, नॉन ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये वापरण्यात येणारे कार्डचे तपशील डॅश आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, या ठिकाणचं जे चौथं ऑप्शन आहे हे खालच्या पेजवरती शिफ्ट झालेलं आहे. आपण प्रश्न सोडून देऊया, आपण फक्त ऑप्शनवर लक्ष देऊया. पहा प्रश्न, नॉन ॲटोमॅटिक इस्त्रीमध्ये वापरात येणारे जे कार्ड असतं त्याचे जे डिटेल्स आहे ते कसं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 2336 फ्लेक्झिबल 3 कोअर केबल जे आहे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. मराठीमध्ये सांगायचं झालं तर पहा 2336 फ्लेक्झिबल 3 कोअर केबल. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16वा आहे, ट्रान्सफॉर्मरचा कोअर डॅश पासून बनवला जातो. जो ट्रान्सफॉर्मर आहे, सर्वात सोपं भाषा म्हणजे ट्रान्सफॉर्मर म्हणजे जे आपले डीपी आहे, तर तो डीपीचा जो कोअर असतो, कोअर म्हणजे काय तर महत्त्वाचा जो मेन भाग आहे, तर तो कशापासून बनवला जातो. तर तो बनवला जातो पहा सिलिकॉन स्टील पासून बनवला जातो. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. तर सिलिकॉन स्टील पासून ट्रान्सफॉर्मरचा कोअर जो आहे तो बनवण्यात येतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17वा आहे, प्रश्न थोडासा मोठा आहे पण समजून घ्या. डीसी जनरेटरमध्ये चुंबकीय रेषांना होणारा विरोध कमी करून त्या रेषांना आर्मेचर भोवती सारख्या प्रमाणात पसरवणे व फील्ड कॉईलला आधार देण्याचं कार्य हे कोणाचं आहे. पहा प्रश्न मित्रांनो महत्त्वाचा आहे. प्रश्न आपण स्टॉप करून वाचून घेऊ शकता. प्रश्न पहा काय आहे, डीसी जनरेटरमध्ये चुंबकीय रेषांना होणारा विरोध जो आहे तो कमी करून त्या रेषांना कशाभोवती आर्मेचर भोवती सारख्या प्रमाणात पसरवणे आणि फील्ड कॉईलला आधार देण्याचं कार्य जे आहे ते असतं पहा योकचं. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. योक नेमकं काय असतं आपण त्यावरही व्हिडिओ नक्की घेऊया. प्रश्न 18वा आहे, डॅश मोटारचे सुरुवातीचे स्टार्क उच्च असते. पहा सुरुवातीचे स्टार्क जे आहे ते उच्च असतं. ती कोणती मोटार असते. तर त्या मोटारला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक 1 तर सिरीज मोटार. लक्षात ठेवा सिरीज मोटार जे आहे तर या मोटारच्या सुरुवातीचा जो स्टार्क आहे तो उच्च प्रमाणाचा असतो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न यानंतरचा पहा मित्रांनो 19व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. प्रश्न लक्षात ठेवा 3 फेज इंडक्शन मोटारच्या स्टेटरमध्ये वायडिंग ही जी आहे ही एकमेकांच्या कशी असते. लक्षात ठेवायचं प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर लगेच सांगतो तुम्हाला मी 120 डिग्री. किती 120 डिग्री. पण 120 डिग्री नेमकं काय आहे पहा. तर 3 फेज इंडक्शन मोटारच्या स्टेटरमध्ये वायडिंग ही जी आहे ही एकमेकांच्या 120 डिग्रीमध्ये ठेवण्यात आलेली असते. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, डॅश इन्सुलेटिंग पेपर वायडिंगसाठी क्लास ए वर्गाचा आहे. पहा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. क्लास 1 म्हणजे उच्च दर्जाचा असणारा इन्सुलेटिंग पेपर वायडिंगसाठी